पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट जमतील असे तळणीचे मोदक आज आपण बघणार आहोत। हे मोदक बनवायला प्रॅक्टिसची गरज पडत नाही। तळणीचे मोदक एकदम खुसखुशीत होतात आणि टिकायलाही 15 ते 20 दिवस टिकतात। तर मोदक बनवण्यासाठी ताटामध्ये 1 कप मैदा घेतला आणि त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा घेतला। घेतलेला मैदा आणि रवा सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये कडकडीत असं गरम केलेलं 2 चमचे तूप घालायचं। गरम तुपाचे मोहन घातल्यामुळे मोदकाची पारी कुरकुरीत होते। त्यानंतर तूप गरम होतं म्हणून ते पिठामध्ये सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घेतलं। तुपाचं मोहन सर्व पिठाला लागेल या पद्धतीने पीठ मिक्स करून घेतलं। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून रोजच्या चपातीचे पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं। यामध्ये गरा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ भिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचं। झाकण ठेवून पीठ साईडला ठेवून दिलं। तोपर्यंत मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। कढाईमध्ये 1 छोटा चमचा तूप घेतलंय, त्यामध्ये खसखस घातली आणि काजू आणि बदामाचे थोडेसे काप घातले। ते सुरुवातीला तुपामध्ये परतून घेतले। त्यानंतर त्यामध्ये किसलेलं 1 कप खोबरं घातलंय। खोबरंही मंद आचेवर व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलंय। हलकासा खोबऱ्याचा कलर चेंज झाला की गॅस बंद करून खोबरं थंड होण्यासाठी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं। वाटीत काढलेलं खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घातली आणि ती खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर या पद्धतीने खोबऱ्याचं सारण तयार झालेलं आहे। तोपर्यंत इकडे साईडला ठेवून दिलेलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। त्यानंतर पीठ सुरुवातीला पोळपाटावर थोडं तेल टाकून मळून घेतलं। एकदम मऊ असं पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर पिठाचा रोल करून त्याचे चाकूने या पद्धतीने काप तयार करून घेतले। या पद्धतीने मोदकासाठी काप तयार करून घेतल्याने मोदकाची साईज एकसारखी होते। तर सर्व मोदकाचे काप एकमेकापासून वेगळे केले आणि साईडला झाकून एका भांड्यामध्ये ठेवून दिले। तर त्यानंतर एक मोदकाचा काप घेऊन एक मोदक करून दाखवते। तर मोदकाचा काप सुरुवातीला गोलाकार करून घ्यायचा। त्यानंतर त्याला थोडेसे पीठ लावून त्याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची। पारी लाटून झाल्यानंतर ती हातामध्ये घेऊन त्याच्या कळ्या पाडून घेऊया, म्हणजे मोदक दिसायला आकर्षक दिसतो। तर कळ्या पाडण्यासाठी 3 बोटाचा वापर करायचा। तर तर्जनी ही वरच्या बाजूला ठेवायची आणि पारीच्या पाठीमागे अंगठा आणि मधले बोट ठेवून मागच्या बोटाने पारीला चिमटी काढत या पद्धतीने कळ्या पाडून घेतल्या। तळणीच्या मोदकाच्या कळ्या पाडायला सोप्या जातात। तांदळाचे पीठ नसल्यामुळे हे पीठ चिरत नाही। तर सर्व मोदकासाठी कळ्या पाडून घेतल्या। त्यानंतर त्यामध्ये सारण भरलं आणि आपल्याला याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा। त्यासाठी फक्त कळ्या पाडून झाल्यानंतर पाडलेल्या कळ्या एका बाजूला झुकवत त्या जवळ जवळ आणून घ्यायच्या। मधलं आलेलं सारण हे बोटाने दाबून द्यायचं आणि या पद्धतीने कळ्या एकदम जवळ आणून घ्यायच्या। त्यानंतर 5ही बोटाने सेंटरला पकडून मोदक दाबून घ्यायचा। एक्स्ट्रा झालेलं पीठ हे काढून टाकायचं आणि सेंटरला मोदकाचा आकार देऊन मोदक बंद करून घ्यायचा। या पद्धतीने सुबक सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। एकदम आकर्षकही दिसतो। सेम पद्धतीचा वापर करून अजून एका मोदकाच्या कळ्या पाडून दाखवते। तर 3 बोटाचा वापर करायचा। पारीच्या वरती तर्जनी ठेवायची आणि पाठीमागच्या बाजूने अंगठा आणि मधले बोट ठेवायचे आणि पाठीमागच्या बोटाची चिमटी काढत काढत आपल्याला
कळ्या पाडून घ्यायच्या। त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं। सारण आतमध्ये ढकलत आपल्याला पाडलेल्या कळ्या जवळ घेत चालायचं। मोदकाच्या कळ्या एकमेकाच्या एकदम जवळ आल्या की वरच्या सेंटरच्या टोकाला दाबून धरत मोदकाला आकार देऊन घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून या पद्धतीचा मोदक तयार करून घ्यायचा। तर सर्व मोदक तयार करून झालेले आहे। त्यानंतर हे तळून घेऊया। तर त्यासाठी कढाईमध्ये मोदक बुडेल या साईजचे तेल घ्यायचे। तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर सर्व मोदक त्यामध्ये घालून आलटून पालटून तळून घ्यायचे आहे। मध्यम गॅस ठेवून मोदक तळून घ्यायचा। मोदक तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। मधलं सारण हे परतून घेतलेलं असतं। फक्त बाहेरचा कवर ब्राऊन होईपर्यंत मोदक तळून घ्यायचा। एकसारखा कलर येईपर्यंत मोदक तळून घ्यायचा। मध्यम गॅस ठेवून एकसारखा कलर येईपर्यंत दोनदा करून सर्व मोदक तळून घेतले। एकदम खुसखुशीत असे बाप्पाच्या आवडतीचे मोदक तयार झाले। 15 दिवस हे मोदक आहे असेच कुरकुरीत राहतात। फक्त यांना हवाबंद डब्यामध्ये साठवायचं। तर मोदक किती कुरकुरीत झालेले आहे हे बघण्यासाठी त्याचा आवाज ऐकवते।